हॅलो मित्रांनो, ऑडासिटी इन्स्टॉल केल्याच्या नंतर आपल्याला पुढची एक प्रोसेस फॉलो करायची आहे. अन्यथा आपण ऑडासिटी मध्ये रेकॉर्ड केलेला ऑडिओ हा MP3 म्हणून सेव्ह करू शकणार नाही. तर यासाठी सर्वप्रथम आपण ऑडासिटी इन्स्टॉल करून घेतलेला आहे. यानंतर ऑडासिटीचं इथं या ठिकाणी आपल्याला चित्र दिसत आहे. आपण ऑडासिटीची फाईल जेव्हा डाउनलोड करून घेतो ती डाउनलोड फोल्डर मध्ये जाते. तर या डाउनलोड फोल्डर मध्ये हे फोल्डर ओपन करायचं आहे. यामध्ये lem_cncdll अशा नावाची जी फाईल आहे ती आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे. आणि नंतर डेस्कटॉपवर जे ऑडासिटीचा आयकॉन आपला इन्स्टॉल झालेला आहे त्याला राईट क्लिक करून ओपन फाईल लोकेशन याला क्लिक करायचं आहे. तेव्हा आपली ऑडासिटीची फाईल ज्या ठिकाणी असेल ते फोल्डर ओपन होईल. मग त्या ठिकाणी आपण ही कॉपी केलेली फाईल पेस्ट करायची आहे. या ठिकाणी अगोदर कॉपी केलेली असल्यामुळे ओव्हरराईट आलेला आहे. आणि अशा प्रकारे ही फाईल कॉपी केल्याच्या नंतर आपण ऑडासिटी मध्ये सेव्ह केलेला ऑडिओ हा MP3 मध्ये सेव्ह करू शकतो. धन्यवाद.